श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, प्रत्येकाच्या जीवनात अनेकदा अशी वळणं येतात. त्या वळणावर निर्णय घेणं गरजेचं असतंय. मग तो निर्णय इतरांच्या दृष्टीनं चुकीचा असेल किंवा कोणाला स्वार्थी वाटत असेल तर कोणाला दिशाहीन, पण त्यावेळी त्या व्यक्तीच्या अंतर्मनाला काय वाटतं हे महत्वाचं असतंय. श्रोते हो, त्या निर्णयापर्यंत तो का पोहोचला, त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब त्याच्या स्वतःकडेच असतोय. त्यामुळे इतरांच्या टीका टिप्पणी सल्ल्याकडं लक्ष न देता त्यानं आपल्या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे. त्या निर्णयात भलेही त्याला कोणाची साथ मिळो अथवा न मिळो, त्याला स्वतःची भक्कम साथ मात्र असतेच. त्यामुळे त्यानं घेतलेला निर्णय किती योग्य होता हे सिद्ध करून दाखवावं लागतं, आणि तो सिद्ध करून दाखवतोही. कारण श्रोते हो, त्या निर्णयापर्यंत जाण्यासाठी त्या व्यक्तीनं अनेक कडू गोड अनुभवांची गाठोडी ही आपल्या उराशी बाळगलेली असतात. अनेक अपमानाचं क्षण हे पोटात पचवलेलं आणि मानाचं क्षण हृदयात साठवलेलं असतात. हे पचवून आणि रिचवून आत्मविश्वासाची प्रचंड ऊर्जा हे त्याच्या धमन्यामध्ये वाहत असते. तीच ऊर्जा त्याला जीवनाच्या निर्णयाच्या क्षणी प्रेरणा देत असते. म्हणून ती व्यक्ती त्या कठीण निर्णयापर्यंत पोहोचलेली असते. श्रोते हो, तो निर्णय कधी असतो कुटुंबासाठी, कधी समाजासाठी किंवा स्वतःच्या भविष्यासाठी. निर्णय कोणताही असो, कोणासंबंधीही असो, तो यशस्वी करून दाखवणं हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या हातात असतं. श्रोते हो, जीवनात त्याच व्यक्ती यशस्वी होत असतात ज्या काळाची पावलं ओळखून त्याची गती समजून घेतात आणि त्याच गतीनं प्रगतीकडे पाऊल टाकतात. त्यांचाच निर्णय हे यशस्वी होतात जे दाखवून देतात की त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच होता. त्यामुळे जीवनात निर्णायक क्षणी योग्य निर्णय घेता आला पाहिजे आणि त्या निर्णयावर ठाम राहून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. समजूत घालणारं कोणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. दुसऱ्याच्या वेदना आपल्या वाटण्यासाठी मुळात आपल्या मनात मायेची ऊब असावी लागते. जवळ सगळे असतात, पण सगळे जवळचे नसतात. काही नाती ही भाड्याच्या घरासारखी असतात. किती जपा ती आपली होत नाहीत. सर्वात जवळच्या माणसानं दगा दिल्याशिवाय आपल्याला जाग येत नसते. कधी कधी काही चुकीची माणसं ही खऱ्या आयुष्याचा अर्थ सांगून जातात. शांतता खूप मोठी ताकद असते. ती फक्त योग्य जागी वापरली पाहिजे. संवाद हे नात्याचं आयुष्य वाढवत असतो. ओंजळीत मावेल तेवढं भरावं, सांडण्यापूर्वी वाटण्यास शिकावं. पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते. म्हणून संगत चांगल्यांचीच करा. सोबतीचा प्रवास हा किती चांगला असला, किती सुंदर असला, तरी कोणत्या तरी एका वळणावर आपला मार्ग मोकळा करावा लागतो. नात्याला खोट्याची वाळवी लागली की नात्याचा पाया हळूहळू खचायला सुरुवात होते. संगत नेहमी चांगल्या माणसांशीच करा, कारण जगात घडवणारे कमी आणि बिघडवणारे जास्त आहेत. काही लोक दुसऱ्याच्या वाईट परिस्थितीवर चवीनं चर्चा करतात, पण त्याच्या चांगल्या परिस्थितीवर चर्चा करताना मात्र हात आखडता घेतात. रागाला आवरता आलं की नात्याला सावरता येतं.
आजकाल लोक स्वतःच्या दुःखानं कमी आणि दुसऱ्यांच्या सुखानं जास्त त्रस्त असतात. यश म्हणजे दिवसेंदिवस वारंवार केलेल्या छोट्या प्रयत्नांची बेरीज असते. ज्याच्याकडं चांगला मित्र आहे त्याला या जगातील कोणत्याही आरशाची गरज पडत नाही. मनातलं बोलायला धाडस लागतं, पण न बोलता मनातलं ओळखायला खऱ्या प्रेमात पडावं लागतं. प्रत्येक वेळी बायकोची चूक तेच लोक काढतात ज्यांना बाहेरच्यांना आपलं मनाला जास्त आवडतं. खराब वेळ ही काही वेळेसाठी असते, पण त्यातून मिळालेला धडा हा आयुष्यभरासाठी असतो. माणसानं इतकं पण स्वार्थी नसावं, गरज संपली म्हणून आधार दिलेल्या काठीला पण विसरून जावं. आपण कोणावर तरी प्रेम करणं यापेक्षा आपल्यावर कोणीतरी प्रेम करणं ही भावना खरंच खूप छान असते. सगळ्यांनाच प्रेम करणारी माणसं भेटतात असं नाही. आपल्यावर प्रेम करणारी, काळजी करणारी व्यक्ती सोबत असेल तर कुठल्याही संकटाची काळजी करण्याची गरज लागत नाही. म्हणून तुमच्या सोबत अशी व्यक्ती असेल तर तिला दुखावू नका. खूप नशीब लागतं आपल्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती भेटायला, आणि ते खूप थोड्या लोकांच्या नशिबी असतं. गरजेपेक्षा जास्त ओझं घेऊन जाणारा माणूस शेवटी बुडतोच. मग ते ओझं वस्तूचं असो, गर्वाचं असो किंवा अभिमानाचं. आयुष्यात कोणावर विश्वास किंवा प्रेम या दोन्ही गोष्टी आती झाल्या की त्याची माती होते. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते. चहाच्या वाफेसारखेच नात्यातल्या प्रेमाची जाणीव ही मनाला उबदार करते, आणि तो गोडवा कधीच न संपणारा असतो.